नंदुताई, मला तसं म्हणायचं नव्हतं, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. पण मगाशी तुम्ही महाग कपड्यांच्या बाबतीत जी प्रॅक्टिकल गोष्ट बोलून दाखवली ना, तीच प्रॅक्टिकलिटी मी आदिराला समजवतोय. आता तिची लाईफस्टाईल चेंज होणार, त्यामुळे तिला पण बदलायला नको का? आणि हो, तुम्हाला सांगायचं राहिलं, आमच्याकडे कुठलीही गोष्ट तेलात बनत नाही, फक्त तूप वापरलं जातं. आदिरा, आता तुला सवय करून घेतली पाहिजे तेलातलं खायची. शिरा पण तुला तेलातलाच खावा लागेल. जसं तुला तूप लागतं 1 ग्लास, तसं नाही मिळणार तिथे. आणि आदिरा किती हेल्थ कॉन्शियस आहे तुला माहितीच आहे ना रोहन, त्यामुळे तिला काजू, बदाम, पिस्ता हे लागतं, सवय आहे त्याची तिला. पण आदिरा, आता तुला ह्या सवयी बदलाव्या लागतील. तू एक काम कर, शेंगदाणे खा, त्यात पण सगळं असतं. हे बघ अंशुमन, गप्प बस. ओके, गप्प बस. तुझ्यामुळे माझ्या माणसांना एम्बॅरेस फील होत आहे, तुला कळतंय का? हां, अँड फर्स्ट ऑफ ऑल दिस इज नॉट युअर कन्सर्न. आम्ही काय ना ते सगळं बघून घेऊ. ओके, सॉरी, तुला हर्ट करण्याचा माझा उद्देश नाहीये, मी फक्त फॅक्ट सांगतोय. जसं नंदुताई मगाशी प्रॅक्टिकल बोलल्या, तसंच मीही प्रॅक्टिकल बोलतोय ना. लिसन, आय टोल्ड यू इट इज नॉट युअर कन्सर्न. ओके, आमचं आम्ही बघून घेऊ. रोग असं कसं? अगं भाऊ आहे मी तुझा, हे सगळं सांगणं माझं काम आहे. अगं उद्या तुला सासरी काही जमलं नाही आणि तू माहेरी निघून आलीस तर काय स्टेटस राहील आपलं? लोक काय म्हणतील की राजवाडे घराण्यातल्या मुलीचा खर्च परवडला नाही म्हणून सासरच्यांनी तिला हकलून दिलं. असे टोमणे ऐकायचे का आपण? आपलं स्टेटस तर जाईलच, पण या निरागस माणसांचा सेल्फ रिस्पेक्टही जाईल. त्यांना वाटतं इतकं इझी नाहीये. तुम्हाला सांगतो, हिच्या घरात घालायच्या स्लीपर्स पण इम्पोर्टेड असतात. हिची हँडबॅग तुमच्या पूर्ण वॉर्डरोब एवढ्या किमतीची आहे. आणि ही जेव्हा सलॉनमध्ये जाते ना, जो तिचा 1 दिवसाचा खर्च होतो ना, तो तुमच्या 4 वर्षाच्या शॅम्पूचा खर्च आहे. आणि तो त्यांना परवडणार नाही आदिरा. त्यामुळे ह्या गोष्टीवरून तू माझ्याशी जसं भांडतीस तसं रोहनशी प्लीज भांडू नकोस. तिकडे गेल्यावर त्यांना बदलायला लावू नकोस, त्यापेक्षा तू स्वतः बदल. लग्न 2 कुटुंबांना एकत्र आणतं, वेगळं करत नाही आदिरा, लक्षात ठेव. Shut up! I said shut up! वीण दोघातली तुटेना.